आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोप समारंभ प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये या सत्राचे प्रमुख अतिथी शिवाजी विद्यापीठ इतिहास अधिविभाग प्रमुख माननीय प्राध्यापक डॉक्टर अवनीश पाटील सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा आमचे मार्गदर्शक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर के शांडिवान सर, महाविद्यालयातील IPSC कोऑर्डिनेटर डॉक्टर मांडणीकर सर, इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर शिखरे सर, उपस्थित सर्व मान्यवर, विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक, प्राध्यापिका, आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करून मी आपल्या महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर SV शिखरे सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या दिवसभराच्या कालावधीतील पार पडत असलेल्या या महत्त्वपूर्ण चर्चासत्राचा आढावा आपल्या समोर मांडावा. सर्वांना परत एकदा नमस्कार. आज आयोजित केलेल्या राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोप समारंभाचे प्रमुख अतिथी माझे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर अवनीश पाटील सर, तुमच्या महाविद्यालयाचे सन्मान्य प्राचार्य आदरणीय डॉक्टर आर के शांडिवान सर आणि उपस्थित सर्व आपण बंधू भगिनी. सकाळी जसं आमच्या प्राचार्यांनी सांगितलं की पुढच्या वर्षी आमच्या संस्थेचं शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे. म्हणजे पुढच्या वर्षी आमच्या संस्थेला 125 वर्ष पूर्ण. 18 एप्रिल 1901 मध्ये स्थापन झालेली आणि शाहू महाराजांनी स्वतः समोरची जी बिल्डिंग आहे ती स्वतः 1901 मध्ये ही बिल्डिंग या ठिकाणी म्हणजे इमारत बांधली वसतिगृहाची. आणि त्या संस्थेच्या माध्यमातून हे महाविद्यालय 1971 मध्ये सुरू झालं आणि या आमच्या महाविद्यालयात देखील 53 वर्ष पूर्ण झाली आहे. आणि हे वर्ष जे आहे हे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. आणि या वर्षभरात या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अनेक विविध स्तरावरती वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. आणि या दृष्टिकोनातून आमच्या महाविद्यालयामध्ये आमच्या सन्माननीय प्राचार्य साहेबांनी या वर्षभरामध्ये एकूण 25 ते 30 कार्यक्रम घेण्याचा मानस सोडला आणि आपले बहुतांश कार्यक्रम अगोदर संपन्न देखील झालेले आहेत. आणि त्यामधला हा अतिशय एक महत्त्वाचा कार्यक्रम होता तो म्हणजे या राष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन. या चर्चासत्रासाठी आमच्याकडे 130हून अधिक संशोधन पेपर प्राप्त झालेले आहेत. त्यातले जवळपास 125 पेपर आम्ही प्रकाशित केलेले आहेत. म्हणजे आज सध्या ते ऑनलाईन प्रकाशित होते. आणि जवळजवळ 142 संशोधकांनी या ठिकाणी आम्हाला म्हणजे नावनोंदणी करून प्रतिसाद दिलेला आहे. आज दिवसभरामध्ये आपण सर्वांना ज्ञात आहे की याचं उद्घाटन आदरणीय खासदार श्रीमंत शाहूजी महाराज यांच्या हस्ते झालं. त्यानंतर बीज भाषणामध्ये अतिशय मौलिक स्वरूपाचा विचार आपल्याला किशोर पेंडकर सातारा यांनी दिलेला आहे. अक्षरशः आजचे राजकर्ते, संशोधक, अभ्यासक, साहित्यिक यांच्या डोळ्यामध्ये झणझणीत अंजन घालण्याचं काम त्यांनी आपल्या बीज भाषणातून केलेलं आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर अशोक चौसाळकर सर यांनी राजर्षी शाहू महाराज आणि त्यांची धर्मजिज्ञासा असे एक वेगळा दृष्टिकोन शाहू महाराजांच्या संदर्भामध्ये समजावून सांगण्याचा आपल्याला प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर सेशनमध्ये हा अशोक निबंधाचं सेशन झालं. त्यामध्ये गोव्याहून आलेले प्रोफेसर डॉक्टर प्रवीण कुमार रथ आणि कर्नाटक धारवाड युनिव्हर्सिटीतून आलेलो SY मुंबई सर हे या चर्चासत्राचे अध्यक्ष होते. आणि आता आपल्याकडं समारंभासाठी आपल्या शिवाजी विद्यापीठातील इतिहास विभाग प्रमुख, शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषदेचे अध्यक्ष, महाराष्ट्रातील अतिशय पुरोगामी विचाराची मांडणी करणारे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अलीकडच्या कालखंडामध्ये इतिहास लेखनामध्ये नवीन प्रवाह आलेले आहे. या प्रवाहाची अतिशय चपलपणे मांडणी करणारे संशोधक म्हणून सरांची महाराष्ट्रावर ख्याती आहे. सरांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी PhD केले आहे, MPhil केलेले आहे. सर बाळासाहेब देसाई अध्यासन केंद्राचे समन्वयक आहेत, छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्राचे समन्वयक आहेत. त्याचबरोबर ते शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषदेचे अध्यक्ष देखील आहेत. शिवाजी विद्यापीठ इतिहास मंडळाचे चेअरमन म्हणून देखील त्यांनी पाठीमागच्या 5 वर्षांमध्ये काम केलं आहे. सरांचे अनेक निबंध आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत. आता आंतरराष्ट्रीय जर्नल याचा अर्थ आंतरराष्ट्रीय जर्नलच आहे की ज्या जर्नलमध्ये अनेक मान्यवर त्या जर्नलमध्ये आपला पेपर यावा यासाठी धडपडत असतात. त्या जर्नलमध्ये सरांचे पेपर प्रकाशित झाले आहेत. तर आपला अधिक वेळ न घेता मी माझे प्रास्ताविक आणि आजच्या राष्ट्रीय सेमिनारचा आढावा थोडक्यात संपवतो आणि आपल्याला घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आज अतिशय संस्मरणीय अशा राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोप सत्राच्या निमित्तानं एक अभ्यासू विचारवंत म्हणून सर्वपरिचित असलेले शिवाजी विद्यापीठ इतिहास विभाग प्रमुख माननीय डॉक्टर अवनीश पाटील सर शाहू विचारांच्या संशोधनाची नवी दिशा या विषयावर आपले विचार व्यक्त करण्यासाठी आवर्जून उपस्थित आहे। मी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आरती शाणेवान सर यांना विनंती करतो की त्यांनी माननीय डॉक्टर अवनीश पाटील सर यांचे या प्रसंगी स्वागत करावे। आज दिवसभराच्या कालावधीत आपण शाहू महाराजांच्या विषयीचे अनेक विचार अनेक मतमतांतर यांचं विवेचन केलेलं आहे। या दिवसभराच्या अनुभवाबद्दल आपले काही विचार किंवा आपली काही मतं कोणाला जर व्यक्त करायचे असतील किंवा 1-2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं असेल तर हे व्यासपीठ पुढच्या काही मिनिटांसाठी आपल्यासाठी खुलं करण्यात आलेलं आहे। प्रातिनिधिक स्वरूपात फक्त 2च मंडळींना इथं संधी दिली जाईल। आपल्यापैकी कोण बोलणार आहे काय आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी? सन्माननीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर, व्यासपीठासमोर बसलेले सर्व मान्यवर आणि सर्व संशोधन करणारे संशोधक आणि बंधू भगिनी, मी आज सकाळपासून या चर्चासत्रामध्ये प्रत्यक्ष या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांचे विचार हे कुठंपर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत हे पाहण्यासाठी म्हणून खरं म्हणजे मी ह्या विषयाचा संशोधक किंवा अभ्यासक पण नाही आहे, कारण मी बेसिकली विज्ञान शाखेतला असलेला एक शिकाऊ विद्यार्थी आहे। तरी परंतु या ठिकाणी ज्या शहरामध्ये मी प्रत्यक्ष राहतो, ज्या शहरामध्ये मी लहानाचा मोठा झालो, छत्रपतींचे विचार हे आमच्या रोमारोमामध्ये आणि रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये आमचे रुजलेले आहेत। परंतु बाहेरून येणाऱ्या लोकांमधून कुठंपर्यंत आहे शाहू छत्रपतींचे विचार पोचलेले आहेत हे याचाही अंदाज सुद्धा घेणं हे गरजेचं मला वाटलं, म्हणून आज सकाळपासून या ठिकाणी आलो। बेडकेहार सरांनी आणि त्यानंतर चौथळकर सरांनी खरोखरीच तुम्हाला सांगतो की बेंबीच्या देठातून एखादा विषय आपण संशोधनाच्या दृष्टिकोनातून कोणातून किंवा चिंतन मनन लेखन आणि संशोधन कसं करावं याचा वास्तुपाठ खऱ्या अर्थानं आज चौथळकर सरांनी आणखी बेडकेहार सरांनी या ठिकाणी घालून दिला। त्याचबरोबर जे नवीन संशोधक आहेत त्यांनी जे विचार मांडले त्याच्यामध्ये फक्त मला एकच सांगायचं आहे, समता, स्वातंत्र्यता, बंधुता आणि सर्वधर्म समभाव हा जो विचार आहे तो विचाराचा धागा प्रत्येकानं स्वतंत्र घ्यावा। आणि वेदोक्तासारखं प्रकरण आहे हे का घडलं आहे, शिक्षणाच्या बाबतीमध्ये छत्रपतींचे विचार नेमके काय होते आणि जे संशोधन आपण कुठंपर्यंत घेऊन गेलेलो आहोत याचा आढावा घेण्यासाठी म्हणून संशोधकांनी प्रयत्न करावेत अशी माझी कळकळीची विनंती आहे। शेवटी कसं होतं म्हणजे सर्वसामान्य मनुष्य या ठिकाणी आपले विचार मांडायला येतो ते व्यक्तीचे विचार वेगळे असतात आणि संशोधनातून येणारे जे विचार असतात त्याला एक वेगळ्या पद्धतीचा धागा वेगळ्या पद्धतीची दिशा असते, कारण ही दिशा आपल्याला दूरवर कुठंतरी घेऊन जाणारी असते। ही सूत्र प्रत्येकानं लक्षात ठेवावं असं मला वाटतं। मी वयानं सिनियर असल्यामुळं हे अधिकारवाणीनं मला हे बोलावं असं वाटलं, म्हणून मी या ठिकाणी आलो। मला बोलण्याची संधी करून दिल्याबद्दल मी धन्यवाद। आदरणीय व्यासपीठ उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, शहाजी छत्रपती महाविद्यालयाचं सर्वप्रथम मी मनपूर्वक अभिनंदन करतो। आज या चर्चासत्रामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक पार्टिसिपंटकडून मी आपले खूप खूप धन्यवाद देतो। प्राचार्य साहेब, महाराष्ट्राच्या राजकारणाला, समाजकारणाला, शिक्षण कारणाला एक दिशा देण्याचं हे चर्चासत्रानं आज काम केलं असं आमच्या सगळ्यांचं मत झालेलं आहे। मी उपस्थित सर्व पार्टिसिपंटला
एकदा विनंती करतो की आपण माननीय प्राचार्य शिखरे सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत करतो. मी प्राध्यापक डॉक्टर सुनील देवे जळगाव जिल्ह्यातून आलेलो आहे. खरं तर आजच्या या चर्चासत्रामध्ये सहभागी व्हावं असं मनापासून ठरवलेलं होतं. खूप आनंद झाला आणि आजच्या चर्चासत्राचं वर्णन काय करावं, अप्रतिम, त्याचं शब्दात वर्णन करता येणार नाही. प्रत्यक्ष शाहू महाराजांचं कार्य हे संपूर्ण या देशभरातील लोकांपर्यंत जाण्याचा हा एक छोटा असा प्रयत्न आहे असं मला या ठिकाणी जाणवतं. एक विनंती आयोजकांना अशी असेल की आजची जी काही आपली सगळी भाषणं या ठिकाणी झाली ती खरोखर अप्रतिम होती. ती आमच्यापर्यंत मर्यादित न राहता ती समाजापर्यंत जावी म्हणून याची जर एखादी यूट्यूबची लिंक जर आपल्याला तयार करता आली आणि ती देता आली तर मला असं वाटतं की आपल्या हा चर्चासत्राचा हेतू अधिक संपन्न होईल. आपल्या महाविद्यालयास आपल्या सगळ्या टीमला मी मनपूर्वक पुन्हा एकदा या ठिकाणी धन्यवाद देतो. आपलं कौतुक करतो. व्यवस्था चांगली होती. आम्ही बाहेर जाऊन आलेलो होतो परंतु आपुलकीची माणसं भेटली त्याचा खूप आनंद झाला. आणि विशेष म्हणजे शाहू महाराजांचं ज्या महालक्ष्मी मातेवर श्रद्धा होती त्या महालक्ष्मीच्या मातेचं मला सपत्नी या ठिकाणी दर्शन घेता आलं. मी मुद्दा माझ्या पत्नीलाही आज बरोबर आणलं ते आपल्यामुळे शक्य झालं आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनापासून धन्यवाद सर. त्यानंतर मी आदरणीय प्राध्यापक डॉक्टर अवनीश पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी शाहू विचारांच्या संशोधनाची नवी दिशा या विषयावर आपले विचार व्यक्त करावे. धन्यवाद. या सांगता कार्यक्रमाचे अध्यक्ष तरी फंक्शनचे अध्यक्ष कॉलेजचे प्राचार्य आमचे मित्र प्राचार्य शानूदेवान साहेब, व्यासपीठावर असलेले आमचे तरुण सर्व मित्र शिकरे सर, जाधव सर, पेटे सर, सर्वजण, समोर अनेक सिनियर मंडळी आहेत आणि तरुण मित्र पण आहेत, विद्यार्थी आहेत काही. सर्वांचं मी या सेमिनारमध्ये या परिषदेमध्ये आज सकाळपासून तुम्ही दोन अत्यंत तज्ज्ञ अशा व्यक्तींची व्याख्यानं ऐकली असतील. बेडकर सर आणि आमचे गुरुवर्य अशोक चौसाळकर सर. आणि त्यातून शाहू महाराज आणि आजचा काळ याचा बद्दलचा संबंध तुमच्या समोर आला. आणि मला जो सरांनी शिकरे सरांनी जो विषय दिलेला आहे तो आहे की शाहू विचाराच्या नव्या दिशा. म्हणजे आपण शाहू महाराजांचा विचाराला पुढं कसं घेऊन जाऊ शकतो किंवा शाहू महाराजांच्या विचाराबद्दल संशोधन आणखी नवीन प्रकारे कसं करू शकतो. आणि हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याचं कारण असं आहे की गेले 40-50 वर्ष फार मोठ्या प्रमाणात छत्रपती शाहू महाराजांवर लिखाण झालेलं आहे. त्यांच्या विचारांवर लिखाण झालेलं आहे. डॉक्टर जयसिंगराव पवारांनी केलेलं आहे, डॉक्टर रमेश जाधवांनी केलेलं आहे, डॉक्टर विलास सांघवींनी केलेलं आहे, अनेक आहे. म्हणजे मी अलीकडं मी माझं एक छोटंसं पुस्तक प्रकाशित केलं त्यावेळेस मी त्याच्या प्रस्तावनेमध्ये जेव्हा विचार करत होतो तर लांब लचक लिस्ट निघाली आणि अज्ञात लोक तर अगिनत लिखाण. म्हणजे जे संशोधक नसलेले त्यांनी सुद्धा खूप साऱ्या आठवणी लिहिलेल्या आहेत. माधवराव बागलांनी लिहिल्या, त्यांची भाषणं संकलित केलेली आहेत. आणि नेहमी शाहू महाराजांवर काही बोलताना किंवा लिहिताना हा प्रश्न पडतो की आपण काय नवीन लिहिणार. म्हणजे मला शिकरे सर जेव्हा सांगत होते की 125 पेपर आले, 125 पेपरमध्ये काय मनात तोच विचार आला की सगळ्यांसमोर हा प्रश्न आला असणार म्हणजे की. आणि कारण तो नेहमी माझ्यासमोर पण येतो की आपण काय नवीन घेणार. इतिहासकाराचं सगळ्यात मोठी भीती काय असते तुम्हाला सांगतो की आपण आपलं काय योगदान. आपण भूतकाळाबद्दल लिहित असल्यामुळे आपण भूतकाळात काय झालंय ते मांडत असतो
पण तुम्ही मांडलं म्हणून तुम्ही इतिहासकार होता का, हा मूळचा प्रश्न आहे. आणि त्यामुळे मला नेहमी आमचे गुरुवर्य म्हणायचे, नाईक सर म्हणून मुंबई विद्यापीठाचे माझी हेड ऑफ डिपार्टमेंट होते, ते म्हणायचे की आपलं योगदान काय आहे हे आपल्याला सांगता यायला पाहिजे. या लेखात काय नवीन मांडलंय. आणि तुम्हाला असं दिसेल की हा जर प्रश्न तुम्हाला पडत असेल तर तुम्हाला अक्षरशः अंगावर टाकेल. कारण बहुतेक वेळेला आपल्याला प्रश्नाचं उत्तर देता येत नाही, कारण आपण बहुतेक वेळेला कुठल्या तरी साधनातून ते बघून लिहिलेलं असतं. असो, हा सगळा कळीचा प्रश्न असल्यामुळे शाहू महाराजांच्या बद्दल झालेलं लिखाण जे आहे ते पुढं कसं न्यायचं, ते हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता. आणि मी जेव्हा माझं पुस्तक प्रकाशित केलं तेव्हा देखील हाच प्रश्न होता की काय मागायचं लेखकांकडून. आणि म्हणून मी अशी भूमिका घेतली की त्यांचा विचारांचा वेध घ्यायचा शाहू महाराज. कारण घटना या बहुतेक घटना सगळ्या कागदावर आलेल्या आहेत. अनेक जणांनी त्याचा वापर केलेला आहे. आता या घटनांकडे कसं पाहायचं, त्या घटनांपाठीमागचे विचार काय होते आणि त्या विचारांना आजच्या संदर्भात आपण कसं समजून घेऊ शकतो, या अशा प्रकारचे जर आपण प्रश्न तयार केले तरच आपल्याला शाहू महाराजांच्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा नव्याने वेध घेता येईल. 1994 साली एक पुस्तक महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलं, पिलर ऑफ सोशल डेमोक्रेसी. एक इंग्रजी पुस्तक होतं, म्हणजे सामाजिक लोकशाहीचा आधारस्तंभ, शाहू महाराजांवरचं एक पुस्तक होतं. आणि त्यामध्ये एक मॅन्युअल सारिसान नावाचे जर्मनीचे हिडेलबर्ग विद्यापीठातले प्राध्यापक, त्यांचा एक लेख आहे. म्हणजे अजब लेख आहे. तुम्ही तो म्हणजे जाऊन मुळात जाऊन तो बघण्यासारखा. कारण हिडेलबर्गवरचा विद्यापीठातला एखादा प्राध्यापक 94 साली शाहू महाराजांवर लेख लिहितो आणि तो कसा लिहितो ते बघा, म्हणजे तो वाचण्यासारखा लेख आहे तो. तर त्यात काय केलेलं आहे, त्यांनी अशी भूमिका मांडलेली आहे की जगाच्या समाज सुधारणेच्या इतिहासात शाहू महाराजांचं स्थान शोधण्याचा प्रयत्न, महाराष्ट्राच्या भारताच्या नाही तर जगाच्या. आणि काय स्थान आहे शाहू महाराजांचा, तो प्रश्नच वेगळा आहे. आणि म्हणून त्यात त्यांची मांडणी एकदम वेगळी झालेली आहे. सांगायचं तात्पर्य हे की प्रश्न तुम्ही जोपर्यंत वेगळे विचारत नाही तोपर्यंत तुम्हाला येणारं जे उत्तर आहे ते वेगळं असू शकणार नाही. आता त्या जर्मन प्राध्यापकांनी अशी भूमिका घेतली की जगातले वेगवेगळे जे राजे होते किंवा सुधारक लोक होते, राजे होते, सेनापती होते, त्यांनी आपलं आत्मबलिदान देऊन किंवा आत्मत्याग करून आपली परिस्थितीला कसा आकार दिला. आणि त्यामध्ये शाहू महाराजांनी त्यांना बघितलेला आहे. म्हणजे थोडक्यात समाज सुधारक रानडे म्हणा, जस्टिस रानडे म्हणा, ज्योतिराव फुले म्हणा, किंवा भांडारकर म्हणा, किंवा आर्य समाजिस्ट म्हणा, हे सर्व समाज सुधारक सामान्य लोक होती. पण शाहू महाराज हे राजे होते. फरक हा आहे, त्यांना कृत्य करायला यायचं. म्हणजे फुलेंनी मांडणी केलेली आहे विचारांची, किंवा रानडेंनी केलेली आहे, किंवा परमहंस सभेने केलेली आहे, प्रार्थना समाजाने केलेली आहे. पण शाहू महाराजांचं तुम्हाला असं दिसेल की त्यांनी कृती केलेली आहे, कारण त्यांचं स्वतःचं राज्य होतं. आणि मग आपल्याला असं दिसतंय की आपल्याला या कृतीमधनं किंवा त्यांनी केलेल्या धोरणांमधून त्यांचे विचार शोधावे लागतात. कारण त्यांनी विचार फार कमी मांडलेले आहेत. उदाहरणार्थ भाषणांमध्ये काही प्रमाणातच आपल्याला त्यांचे विचार उपलब्ध आहेत. त्यांनी कृती केल्यामुळे आपल्याला त्या कृती पाठीमागच्या भूमिका शोधाव्या लागतात. त्यांच्या पत्रातून आपल्याला काय मिळते का हे विचारायला लागतं. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला असं दिसेल की महात्मा ज्योतिबा फुलेंची पुस्तकं आहे, गुलामगिरी लिहिले, शेतकऱ्याचं असून लिहिले, अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. रानडेंनी पण लिहिले आहे.
पण शाहू महाराजांनी लिहिलेली नाही. आणि म्हणून शाहू महाराजांचे विचार हे आपल्याला पुढं आणणं महत्वाचं आहे. नुसती कृती सांगून उपयोग नाही. म्हणजे उदाहरणार्थ सर म्हणाले मगाशी तसं की रिझर्वेशन, म्हणजे ठीक आहे पहिला रिझर्वेशन किंवा आरक्षणाचं हे शाहू महाराजांनी काढलं, पण त्या पाठीमागची भूमिका काय होती, त्या पाठीमागचे त्यांचे विचार काय होते, जातीबद्दल त्यांचे विचार काय आहे, आणि जातीचं स्वतःला ते काय कोण म्हणून समजत असतात, हे सर्व भूमिका आपल्याला वैचारिक भूमिकेतून पुढं आणणं आपल्यावरची जबाबदारी आहे. आणि ह्याचं संशोधन होऊ शकते असं मला वाटते. एक आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की दुसरी एक गोष्ट आहे की शाहू महाराजांच्या विचारांची उत्क्रांती पण कशी झाली याच्यावर पण अतिशय अल्प लिखाण. म्हणजे वेदोक्त प्रकरणामधनं कसे विचार त्यांचे बदलले किंवा काही टप्पे आहेत का असं आपल्याला अजून कोणी शोध घेतलेला नाही. तुम्हाला मी उदाहरण सांगतो. म्हणजे एका टप्प्याचीच मी चर्चा करतो. जून 1918 हा शाहू महाराजांच्या जीवनातला अतिशय महत्वाचा अशा वेळ होती. त्याचं कारण असं होतं की त्यांचे धाकटे पुत्र जे होते प्रिन्स शिवाजी यांचा मृत्यू झाला. रानडुकराची शिकार करताना ते दगावले आणि त्यांचा अपघात झाला, ते वारले. आणि त्यानंतर महाराज आहे त्यांच्यामध्ये एक प्रकारचा सायकोलॉजिकल कॅथार्सिस त्याला म्हणतात, म्हणजे एक प्रचंड बदल घडून आपल्याला आलेला दिसतो. आपल्यापैकी ज्यांच्या कोणाच्या 4 चाकी गाड्या आपल्या महाविद्यालयाच्या गेटच्या समोर लावल्या असतील तर त्यांनी कृपया कॅम्पसच्या आतमध्ये आणून लावा. तर पोलीस डिपार्टमेंटकडून सूचना आल्या की तात्काळ त्या काढून आतमध्ये लावा. त्यांच्या याच्या 4 व्हीलर गाड्या बाहेर आहेत त्यांनी गेटच्या बाहेर आपल्या प्रिमायसेसमध्ये लावा. तर ही जून म्हणजे तो प्रिन्स शिवाजी वारल्यावर त्यांच्यामध्ये एवढा प्रचंड बदल झालेला दिसतो की आपल्याला असं दिसेल की ते सगळे क्रांतिकारी जे निर्णय आहेत हे 18 नंतरचे आहेत. आणि त्याने पेरिस नावाचा जो रेसिडेंट होता पूर्वीचा त्याला एक पत्र लिहिलेलं आहे की मला झोप लागत नाही आणि मला असं वाटतंय की आता सर्व गरीब लोकांची ज्यांना दारिद्र्याने छेडलेला आहे किंवा ज्यांना दारिद्र्यामध्ये गुरफटलेल्या असलेल्या सर्व लोकांचं, मागासलेल्या लोकांचा उद्धार करणं हे माझं पवित्र कार्य आहे असं त्या पत्रात लिहिलेलं आहे. आता नुसतं असा एक संदर्भ देणे की असं पत्र लिहिलं होतं आणि त्याच्यावर उहापोह करणे हे 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. या पत्राच्या आधारे आपल्याला महाराजांची मानसिकता काय झाली होती ते दिसते. म्हणजे पवित्र मागासलेल्या गरीब लोकांना त्यांना चिखलातून म्हणजे दारिद्र्याच्या आणि गरिबीच्या चिखलातून बाहेर काढणं हे मी स्वतःचं पवित्र कार्य समजतो अशा प्रकारचा उल्लेख त्या पेरिसच्या पत्रामध्ये आपल्याला दिसतो. तर अशा छोट्या छोट्या गोष्टींचा सखोल वेध घेऊन आपल्याला लिखाण केलं पाहिजे आणि इव्हन अनेक इतर गोष्टी म्हणजे उदाहरणार्थ वेदोक्त प्रकरण. आता वेदोक्त प्रकरण पण एक असं साधं सोपं करून त्यांनी लिहिल्यासारखं वाटतं इतिहासकारांनी विशेष. म्हणजे सुटसुटीतपणा त्यात खूप वाटतो आणि पण ते तसं सुटसुटीत नाही आहे. ते अत्यंत क्लिष्ट प्रकारचं ते प्रकरण आहे. आता काय झालंय की तुम्ही जेवढं सखोल लिहाल, जेवढं डिटेलमध्ये लिहाल तेवढं ते महत्वाचं होतं आणि इतर आपल्याला त्याचे बारकावे समजतात. म्हणजे उदाहरणार्थ कोणी कुणाला लिहिलं, कुठल्या घटना कशा झाल्या ते एकदम दाटीने यायला पाहिजे. पण तुम्हाला असं दिसेल की इतिहासकार आणि पाठीमागच्या काळातील इतिहासकारांची अशा प्रकारची भूमिका होती की सर्व गोष्टी साध्या सुटसुटीत करून सांगणे
म्हणजे आणि ते साध्या आणि समजण्यासारख्या करण्याच्या प्रयत्नांमध्ये बऱ्याच वेळाला त्या गुळगुळीत झालेल्या दिसतात आणि त्यातून काय अर्थबोध होतच नाही. आणि त्यामुळे जसं ते घडलं तसं ते क्लिष्टपणाने सांगणं अत्यंत महत्वाचं मला वाटतंय. म्हणजे तुम्हाला मी एक घटना सांगतो जी तुटत माझ्यापर्यंत आली. म्हणजे उदाहरणार्थ हे सगळं वेदोक्त प्रकरण सुरू होतं आणि साधारणतः 5-6 वर्ष ते चाललं. मी काही त्यात जात नाही. पण नंतर जे ब्राह्मण वर्ग होता त्यांनी आपली हार पत्करली आणि महाराजांसाठी वेदोक्तचे मंत्र चालतील अशा प्रकारची भूमिका घेतली. साधारणतः 1906 साली ते झालेलं आहे. आणि त्यानंतर 1907 साली लोकमान्य टिळक हे कोल्हापूरला आलेले. ते ताई महाराज यांच्या मुलाचं का मुलीचं लग्न होतं त्यामुळे ते आलेले होते. आता त्यांनी पॅलेस थिएटर म्हणजे आत्ताचं ते पूर्वीचं केशवराव पॅलेस थिएटर जिथं होतं तिथं टिळकांचं भाषण झालं होतं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी मान्य केलं होतं की छत्रपतीला वेदोक्ताचे हे हक्क आहेत म्हणून सर्वांच्या पुढे जाहीर. नंतर काय मी पत्र शाहू महाराजांची वाचताना मला नंतर त्या घटना झाल्यानंतर 2-3 महिन्यानंतरच पत्र शाहू महाराजांनी गव्हर्नर जनरलला लिहिलेलं पत्र आढळलं. तर त्यामध्ये पुढची एक गोष्ट लिहिली आहे. शाहू महाराज असं म्हणतात की टिळकांनी ते भाषण झाल्यावर टिळक मला भेटायला आले होते. कुठं? राजवाड्यात. आणि मग राजवाड्यावर आमची चर्चा झाली तेव्हा लोकमान्य टिळकांनी सांगितलं की तुम्हाला छत्रपती म्हणून वेदोक्ताचा हक्क आहे असं सांगितलं. आणि मग मी नंतर मी त्यांना म्हणालो की पुढे जर एखादा मुस्लिम व्यक्ती छत्रपती झाला तर त्याला वेदोक्ताचे हक्क असतील का? तुम्ही म्हणताय मी छत्रपती म्हणून. तर टिळक म्हणाले ते त्यावेळेचे ब्राह्मण ठरू. आता आणि हे शाहू महाराजांनी त्या वेळेच्या गव्हर्नरला दिलेल्या पत्रात आहे. त्यामुळे हे जे अशा प्रकारचे जे बारकावे आहेत ते अजून आपल्याकडनं सुटलेले आहेत. म्हणजे ही झुकडी कशी होती आणि ती पुढं त्याचा परिणाम कसा झाला हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. काही इतर संदर्भ आपल्याला मिळू शकतात पहा. म्हणजे उदाहरणार्थ त्यांची भाषणं. म्हणजे एक भाषण आहे 15 एप्रिल 1920 त्यांनी केलेलं नाशिकला. उदाजी मराठा विद्यार्थी वसतिगृहाच्या इमारतीला अतिशय महत्वाचं मुळातून वाचण्यासारखं. म्हणजे पण त्या भाषणाचे मला वाटतं त्या भाषणावर 1-2 पेपर होऊ शकतो असं आहे. पण ते भाषणाचा नुसता संदर्भ घेतात इतिहासकार किंवा दुसरे. उदाहरणार्थ समाजशास्त्रज्ञ सुद्धा त्याच्यावर एखादा सखोल पेपर करू शकतात. एवढं महत्वाचं ते भाषण आहे. काय भाषणाचं टायटल? आपली दृष्टी दूरवर ठेवा, पायापुरते पाहू नका. कारण त्यामध्ये अशी भूमिका त्यांच्या विचारांची उत्क्रांती कशी झाली हे ह्या पत्रामध्ये मांडलेलं आहे. आणि ते काय म्हणतात की मी आधी कॉन्झर्वेटिव्ह होतो म्हणजे पुराणमतवादी होतो आणि मला जातीचा अभिमान होता असं शाहू महाराजांनी म्हटलेलं आहे. इतरांची उन्नतीमध्ये हा एक अडथळा आहे हे मला समजत नव्हतं. दुसऱ्या जातीच्या समारंभात जाणे धर्म बुडल्यासारखं वाटत होतं सुरुवातीला. काय आजही मला जात परिषदेत जायला आवडत नाही. आणि तुम्हाला हे दिसेल की जात परिषद शाहू महाराजांचं फोटो लावला काय. आणि त्यांनी काय केलं की जाती द्वेषाची उचलबांगडी करायची असेल तर जातीभेद मोडला पाहिजे. जातीभेद मोडून आपण सर्व एक झालो पाहिजे काय. आणि जर मागासलेल्या लोकांना जर त्यांना आपण मदत केली नाही तर ते जात अभिमानी आहेत ते त्यांना खाऊन टाकतील अशा प्रकारची भूमिका मांडलेली आहे शाहू महाराजांनी. आणि मागासलेल्यांचा कैवार घेणं म्हणजे जातीद्वेष
पसरवणं असं नाही. त्यांच्या जातीबद्दलच्या विचारांचा अजूनही सखोल अभ्यास झालेला नाही. त्याच्यामध्ये अत्यंत बारकावे आहेत की आपण अजूनही टिकू शकलेलो नाही. उदाहरणार्थ तुम्ही जर विलास संघवेन यांचे 1-2 आर्टिकल वाचली तर तुम्हाला असं दिसेल की त्यांनी जी वेगवेगळी हॉस्टेल सुरू केली, जातीन्याय वसतिगृह सुरू केली, त्यांनी जातीला पूरक पाठिंबा दिला, जाती व्यवस्थेला पाठिंबा मिळाला असं अनेक जण उलट मानतात. आणि पण ही भूमिका काय आहे की जातीला जर तुम्ही पुढं मागासलेल्या जातीला जर तुम्ही पुढं आणलं नाही काय तर दुसऱ्या जातीचा अभिमान असलेली लोक त्यांना ठेचतात. ही भूमिका आहे त्यांची आणि म्हणून त्यांनी जातीन्यायचा पुढाकार घेतलेला आहे. पुढे त्याच भाषणामध्ये त्यांनी लिहिलेला आहे. म्हणजे उदाहरणार्थ एक आधी घटना घडलेली होती. न.ची. केळकर यांनी केसरीमध्ये एक लेख लिहिला होता शाहू महाराजांवर. काय म्हणजे एका बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना पिलर ऑफ सोशल डेमोक्रेसी असं म्हणतात, म्हणजे सामाजिक लोकशाहीचा आधारस्तंभ. आणि दुसरीकडं न.ची. केळकरांनी एक लेख लिहिलेला होता, आमचे स्वराज गोळी छत्रपती, प्रसिद्ध लेख. म्हणजे हे 2 कॉन्ट्रास्टिंग ओपिनियन किंवा विचार आपल्याला दिसतात. त्यामुळे शाहू महाराजांचा इतिहास सरळ सडक असा आहे आणि कुठल्याही संघर्षाविना आहे असं नाही आहे. त्यांना प्रत्येक पावलाला संघर्ष करावा लागलेला आहे. त्यांचे उदाहरणार्थ हे जे आर्टिकल केसरीमध्ये छापला, हा जो लेख छापला गेला की आमचे स्वराज गोळी छत्रपती, याचं उत्तरही देखील त्यांनी या भाषणात दिलं. आणि या भाषणात ते म्हणाले की मला काय जपडून ठेवायचं नाही आहे. तुम्ही म्हणताय ना आमच्या प्रजेला स्वातंत्र्य द्या, मी तयार आहे, पण काही अटींवर. म्हणजे उदाहरणार्थ त्यांनी असं म्हटलंय की जोपर्यंत सर्व जातींचं शिक्षण समान पातळीवर किंवा थोडंफार समांतर होत नाही तोपर्यंत मी स्वातंत्र्य देऊ शकत नाही. त्याचं कारण असं आहे की तुम्ही जर स्वातंत्र्य दिलं तर ती जी पुढारलेली जात आहे ती मागासलेल्या जातीवर प्रभुत्व निर्माण करेल. आणि म्हणून जेव्हा त्यांच्या शिक्षणाची पातळी सारखी येईल किंवा समान येईल तेव्हा मी स्वातंत्र्य द्यायला तयार आहे सर्वांना. आणि एक पेन्शन घेऊन मी रिटायर होतो, मला तो दिवस कधी येतोय त्याची मी वाट बघतोय असं लिहिलं. आता या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढं म्हणजे लोकशाही जी आहे त्याची पण संकल्पना कशी आहे की लोकशाहीमध्ये अन्याय, सामाजिक आर्थिक अन्याय असू नये असं त्यांना वाटत होतं. त्यात हे पण त्यांनी केलं की आधी राजकीय स्वातंत्र्य का सामाजिक स्वातंत्र्य किंवा सामाजिक प्रगती. आणि ते म्हणाले की दोन्ही गाडीची 2 चाकं आहे ते समान चालायला पाहिजे. आणि ह्या त्यांचे जे विचार आहेत त्याच्यावर दीर्घ संशोधन होणं, त्याच्यावर जास्त उहापोह होणं महत्वाचं आहे. आता उदाहरणार्थ आणखीन एक बाब अशी आहे की मला वाटते नेहमी की स्त्रियांबद्दल बरंच झालेलं आहे, अनेक लिहिलेलं आहे. पण काही बाबतीत एकदम लिहिणारे एकदम स्त्रियांच्या म्हणजे लेख येतोय स्त्रियांबद्दल कायदे कसे केले पण तिथंच थांबतो, विचार कुठं दिसत नाही. कायदे दिसतात, हे कायदे म्हणजे हे कायदे केले हे काय विचार नाही आहे, तोच विचार असं समजा असं म्हणतात लेखक. तसं नाही. त्याला म्हणजे तुम्हाला उदाहरण मी सांगतो. शाहू महाराजांच्या एका भाषणामध्ये त्याने थिओसॉफिस्ट, खूप प्रसिद्ध थिओसॉफिस्ट होते, ॲनी बेसंट ज्या होत्या थिओसॉफिकल सोसायटीच्या आणि होम रूलच्या नेत्या, त्यांचे निकटचे सहकारी जॉर्ज आर्गुंडेल होते. जॉर्ज आर्गुंडेल शाहू महाराजांच्या एकदम जवळ होतो, फार कमी लोकांना माहित आहे. एका भाषणात त्यांनी असा उल्लेख केला की माझे मित्र छत्रपती उल्लेख करायला लागलाय, माझे मित्र जॉर्ज आर्गुंडेल. तर ह्या जॉर्ज आर्गुंडेलने हा पाश्चात्य इंग्रज होता
याने भारतीय वंशाची बायको केलेली आणि ह्याच्यावर इतकी मोठे टीकेची झोड उठलेली होती की विचारू नका. सर्व बाजूने त्याच्यावर की भारतीय स्त्री बरोबर कसं लग्न केलं वगैरे वगैरे. आणि या एका भाषणात त्या भाषणात शाहू महाराजांनी जाहीर केलेला आहे की मी त्यांची बाजू घेतो आणि अशा प्रकारच्या लग्नांना माझी साथ राहील म्हणून, कारण मला कुठली जात नाही. जाहीर आणि पत्र पण लिहिलं आणि जाहीर पण लिहिलं, मला कुठली जात नाही. आणि ही भूमिका आहे. आणि पुढं आणखीन एक मला हे सापडला तो इथे महत्वाचा. पुढं आपल्या वडगावचा एक निळकंठ चावरे नावाचा इंजिनियर, वडगाव हा इथला, तो अमेरिकेला गेला शिकायला, तिथं शिकला, इंजिनियर झाला. नंतर तिथं जोहाना नावाची तिथली मुलगी होती, तिच्याबरोबर लग्न केलं. आणि जेव्हा ते इथं आले तेव्हा महाराजांनी त्याला 1 महिना राजवाड्यात ठेवल्या. परत ही मुलगी परत गेली अमेरिकेला आणि तिथं इंटरव्ह्यू दिला तिने अनेक वर्तमानपत्रांना. आज ही वर्तमानपत्र डिजिटाईज झालेले आपल्याला ते दिसतंय. शाहू महाराजांचा फोटो तिथं छापलेला आहे इंग्लंड आणि अमेरिकेच्या वर्तमान. तिने लेख लिहिले, या राजा असा मोठा राजा आहे, त्याने आम्हाला राजवाड्यावर राहायला बोलवलं. मग आता हे दोन्ही इंटररेशियल आंतरवंशिक विवाह आहेत आणि त्यांना ठोस पाठिंबा, जाहीर पाठिंबा महाराजांनी दिलेला आहे. आता हे महत्वाचं आहे की नाही, पण कुठं येते त्यामध्ये हे जे शब्द आहेत जातीबद्दलचे शब्द की मला जात नाही आहे आणि असं हे सर्व चाले हे किंवा जात अभिमान मला होता जात अभिमान मला आधीच्या काळात. आणि आता मी सुधारलो आणि आता मला आवडत नाही जायला परिषदांना. मग या आजच्या कॉन्टेक्स्ट मध्ये तुम्ही त्याचा अर्थ काय काढणार आणि त्याची त्याला कशा प्रकारे करणं. म्हणजे आपण म्हणतोय शाहू महाराजांचं कोल्हापूर आणि आहे ते एक शाहू महाराजांची सर्वात मोठी जी देण आहे ती म्हणजे कोल्हापूरला एक स्वतंत्र ओळख त्यांनी निर्माण केली. म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर 1844 ते 1894 हा काळ जो आहे, हा जो 50 वर्षाचा काळ, हे ब्रिटिश यांच्या खालती होतो कोल्हापूर. म्हणजे नावाला छत्रपती होते पण मायनॉरिटी ऍडमिनिस्ट्रेशन सगळे चालवायचे ते चालवायचे सर, ब्रिटिश रेसिडेंट चालवायचे. ज्या कोल्हापूरच्या म्हणजे काल एक परवाच्या कणवामध्ये करवीर नगर वाचनालयामध्ये ब्रिटिशांचं कोल्हापूर नावाचं हे झालं. मी अध्यक्ष होतो. लोकांना माहित नव्हतं की ब्रिटिशांचं आहे म्हणून. लोक टाउन हॉल शाहू महाराजांनी बांधलाय समजतात, राजवाडा शाहू महाराजांनी बांधलाय समजतात, हे जे आहे CPR शाहू महाराजांनी बांधलंय असं समजतात, राजाराम हायस्कूल शाहू महाराजांचं सगळं बांधकाम शाहू महाराजांनी बांधलेली नाही. या वास्तू इंग्रजांनी बांधलेल्या आहेत, त्यांच्या रेसिडेंटनी बांधलेल्या आहेत. ते मॅट नावाचा एक आर्किटेक्ट होता, त्याने केलेलं आहे. शाहू महाराज जसं त्या सुर्वेंनी लिहिलेलं आहे त्यांच्या ह्याच्यात, शाहू महाराज यांना राजवाड्यात राहायला आवडत नव्हतं. हे त्या बापट कॅम्प आणि सोनतळीला असायचं. त्या तोपखानेचं पुस्तक एक आहे, तोपखानेचं पुस्तकात त्यांनी विचारले तोपखानेने शाहू महाराजांना की महाराज या सगळ्या बरोडा वगैरे ग्वाल्हेरकडे एवढ्या मोठ्या मोठ्या वास्तू आहेत आणि आपण का अशा मोठ्या भव्य वास्तू का बांधत नाही. तर शाहू महाराजांनी त्याला उत्तर दिलं. का उत्तर दिलं माहिती आहे का, की त्याला तशा भव्य वास्तू जर बांधायच्या असतील तर बाहेरनं कारागीर आणायला लागतील आणि आपले कारागीर काय खाणार. त्यामुळे चालते मला साध्या वास्तू. म्हणजे ही भूमिका आहे शाहू महाराजांची. म्हणजे लोकांना कसं काय रोजगार मिळेल, लोक त्या रस्ते करायला साधीच
चांगला रस्ता व्हायला पाहिजे असं नाही, रस्ता व्हायला पाहिजे आणि ते लोकांना काम मिळायला पाहिजे. आणि ते काय खाणार, त्यांना कोण देणार उद्योगाचा सारा. अशा प्रकारची ही भूमिका होती, ती अजून पुढे घेत नाही. म्हणजे शाहू महाराज हे महाराज म्हणूनच आहेत, राजे होते असं वाटते. तो साधा सुद्धा राजा नव्हता, तो वेगळ्या प्रकारचा राजा होता. ते काही जणांनी मांडायचा प्रयत्न केला, म्हणजे उदाहरणार्थ कृगो सुरवंशींच्या ह्याच्यावर तो साध्या फेटा घालून, पण फेटा घालून पण आपण त्यांना महाराजच समजतो ऍक्च्युअली. आणि ते जर हे त्यांचे विचार जर पुढे आणले नाही तर ते महाराज म्हणूनच राहतील. ते होते महाराज, पण त्यांचे जे वागणूक होती त्या तोफखान्याने त्यांना एकदा विचारलं, सर तुम्ही या साध्या गाड्या का वापरता, 4 साध्या कंपनीच्या, तुम्ही रॉल्स रॉईस का घेत नाही? आहे ते रॉल्स रॉईस आहे, आणली नंतर तिने, पण त्याला तोफखान्याने ज्या लिहून ठेवले की ते म्हणाले माझ्या साध्या गाड्या आहेत, 5-6 गाड्या आहेत, त्या तुम्हाला माहित आहे ना त्याचा उपयोग काय होतो. कुणाचंही लग्न असेल तर ते घेऊन जातात गाडी, माझी मागून घेऊन जातात, मी लग्न झाल्यावर ते परत आणून देतात. जर मी रॉल्स रॉईस घेतली तर ती गाडी त्यांना उधार देऊ शकणार आहे का मी? तर नाही. पण दुसऱ्याच ह्याच्यामध्ये वाक्यामध्ये ते म्हणाले ॲने बेसंट जर येणार असतील कोल्हापूरला, ॲने बेसंट जर येणार असतील तर त्यांना आणायसाठी मी रॉल्स रॉईस विकत घेतो. हा तो राजा. आणि मग त्याचं हे माणूसपण, त्याचं हे मानवता, त्याचं संशोधन अतिशय कमी झालेलं आहे असं मला वाटतं. अनेक दिशा आहेत घेण्यासारख्या. त्याचं औद्योगिक धोरण, शिकरे सरांनी पर्यावरणाचा बद्दलची भूमिका, कारण ते शिकार बिकार करायचे, त्या अनुषंगाने त्यांची पर्यावरणाबाबत पण एक भूमिका होती, ती अजून व्यवस्थित मांडली गेलेली नाही आहे. त्यामुळं तुम्ही जर तिरके प्रश्न विचारले आणि एक वेगळ्या भूमिकेतून अभ्यास केला तर मात्र शाहू महाराजांचा पुढं आपण घेऊन जाऊ शकतो. छोटे छोटे, मला असं म्हणायचं की छोटे विषय, बारीक म्हणजे उदाहरणार्थ एक भाषण घेऊ. एखादं भाषण घेऊन किंवा एखादी छोटी घटना घेऊन आपण ते त्यांचा वेध, विचारांचा वेध घेण्याचा प्रयत्न करू. तुम्ही करून संशोधक आहात, नवीन प्रश्न विचारायला थोडा त्रास होतोय, पण जर तुम्ही योग्य प्रश्न विचारला तर त्याच्यातून योग्य संशोधन बाहेर पडतं असा आम्हाला अनुभव आहे. प्रश्न विचारणं महत्त्वाचं आहे. मी अनेक जणांना सांगत असतो की पहिला तुमचा प्रश्न पाहिजे, मग पेपर, विषय नाही. त्यामध्ये तुम्ही काय अभ्यास, काहीतरी एक प्रकारचं ताण पाहिजे त्या तुमच्या विषयामध्ये, आणि तसं असेल तर ते करण्यामध्ये मजा येते. तो ताण निर्माण करायचा प्रयत्न करा. नवीन विषय, नवीन दिशा तुम्हाला सापडत जातील. एवढं बोलून मला इथं जानी दिवान सरांनी, शिकरे सरांनी, जाधव सरांनी, सर्व शहाजी कॉलेजच्या स्टाफने इथं बोलवलं, तुमच्याबरोबर संवाद साधण्याची संधी दिली. तुम्ही देखील शांतपणे ऐकून घेतलं. यासाठी तुमच्या सर्वांचे धन्यवाद, आभार. पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्या नेहमीच्या अगदी ओघवत्या शैलीमध्ये शाहू विचारांच्या संशोधनाची नवी दिशा या एका वेगळ्या आणि तितक्याच महत्त्वाच्या विषयाची मांडणी करून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचे अनेकविध पैलू, त्या विचारांची सद्यकालीन आवश्यकता यांची मांडणी केली. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार. मित्रहो, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांवर पाऊल ठेवून त्यांच्या विचारांचा आदर्श नजरेसमोर ठेवूनच गेली 53 वर्षे आपल्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाची वाटचाल सुरू आहे.
फेब्रुवारी 2018 साली आपल्या संस्थेचे चेअरमन माननीय श्री मानसिंगदादा बोंद्रे साहेब यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाची धुरा डॉक्टर आर के शांडीवंसर यांच्यावर सोपवली आणि गेल्या 6.5 वर्षांच्या कालावधीत विविधांगी स्वरूपाच्या कार्यक्रम आणि उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी महाविद्यालयाचा लौकिक वाढवण्यामध्ये मोलाचा वाटा उचलला आहे. आजचे राष्ट्रीय चर्चासत्र हा त्याचाच एक भाग असे आपल्या महाविद्यालयाचे एक कुशल नेतृत्व अर्थात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर के शांडीवंसर यांना मी विनंती करतो की त्यांनी या सत्राचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावे. श्री छत्रपती शाहू महाराज यांची 21व्या शतकातील प्रस्तुतता या विषयाच्या अनुषंगाने आज दिवसभर विचारमंथन सुरू आहे आणि या विचारमंथनाच्या अंतिम टप्प्यामध्ये समारोपाच्या सत्रासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आणि गेली 5-6 वर्षे सातत्यानं वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने ज्यांच्याशी माझी चर्चा होते, वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने काही मतं जाणून घेण्याची संधी मला मिळते, ते आमचे मार्गदर्शक आदरणीय अवनीश पाटील सर. सकाळपासूनच चर्चासत्र आहे, पण या चर्चासत्राचा प्रवास मात्र 1-1.5 महिना अगोदर सुरू झालेला आहे आणि 1-1.5 महिना न थकता सातत्यानं एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करणं आणि सगळ्यात महत्वाचं मला झेलणं, या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. ते डॉक्टर शिकरे आहेत, डॉक्टर मांडीकर आहेत, त्यांचे सर्व सहकारी आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सर्व वेगवेगळ्या महाविद्यालयातून आलेले प्राध्यापक, माझ्या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि मित्र, फार वेळ मी घेणार नाही. समारोपाचा हा क्षण जो आहे तो क्षण अनेक मंडळींच्या संदर्भामध्ये कृतज्ञता व्यक्त करण्याचा क्षण आहे. एक तर सगळ्यात महत्वाचं असं की हा विषय आम्ही का निवडला, तर पहिल्या सत्रामध्येच या संदर्भातली मांडणी मी करणार होतो, पण शाहू महाराजांना थोडासा वेळ कमी होता म्हणून आपल्याला ते फारसं बोलता आलं नाही. पण जाता जाता मी फक्त त्याला स्पर्श करतो आहे की या चर्चासत्राचा हेतू जेव्हा 1-1.5 महिन्यापूर्वी आम्ही चर्चा करत होतो त्यावेळी एक विचार माझ्या डोक्यात सातत्यानं होता की जे महाराज मला माहिती आहे किंवा जे महाराज शालेय जीवनापासून माझ्या जीवनात आहे, आज वयाच्या या टप्प्यावरती आल्यानंतर आणि एक अभ्यासक म्हणून विद्यार्थ्यांच्या समोर माझी भूमिका मांडत असताना, प्राध्यापकांच्या समोर मी बोलत असताना जो मुद्दा अवनीश पाटील सर तुम्ही उपस्थित केला की मी नवीन काय सांगतोय, मी वेगळ्या अर्थानं असं म्हणतो आहे की मी नवीन काय ऐकतोय. लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं आहे की समोर बसलेल्या मंडळींना जर बोलणारा वक्ता जो आहे तो वक्ता सांगत असताना त्याच्या पुढचं जर त्याला माहिती असेल तर तो त्या सभागृहात बसणार नाही. म्हणजे शाहू महाराज मला कुठे माहिती आहे, तर शाहू महाराज मला 2-3-4 बाबीतच माहिती आहे. आणि मी खरं तर यांच्या बोलत असताना मी म्हटलेलं होतं की राखीव जागा शाहू महाराज, वेदोक्त शाहू महाराज, या पुढे जाऊन शाहू महाराज जे आहेत ते कधीतरी आपण समजून घेणार आहोत की नाही. 1947ला देश स्वतंत्र झाला, 75 वर्षे 76 वर्षे आता होऊन गेली आणि तरी देखील आम्ही जे काही आहे ते फक्त तिथं
थांबूनच शाहू महाराजांचा विचार करणार आहोत का? मग 75 वर्षामध्ये आम्ही काय केलं? म्हणजे सरांनी त्यांची नावं घेतली, जयसिंगराव पवार सर असतील किंवा आणखी अन्य लोक जे काही आहेत, त्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे 25-30 वर्ष 40 वर्ष जे शाहू महाराजांनी केलं ते सांगितलं. आता त्याच्या पुढे जाणं, मला सर एक वाक्य खूप छान वाटलं तुमचं. आता तुम्ही असं म्हटला की जे कायदे झाले ते म्हणजेच विचार, असं समजण्याची प्रक्रिया गेल्या अनेक वर्ष सुरू आहे. मला असं वाटायला लागलं की आपल्याला त्या पाठीमागे जायला पाहिजे. म्हणजे कुठं जायला पाहिजे? मी म्हणतो आहे की महाराज समजून घ्यायचे असतील तर निर्णयाने अंमलबजावणीपेक्षा त्यांच्यातला माणूस काय करूया आपण समजून घेऊया. हे कोण मानणार आहे की नाही? म्हणजे वयाच्या 14व्या वर्षी लग्न झालेल्या, कल्पना करा फक्त, वयाच्या 14व्या वर्षी लग्न झालेला महाराजा, सरांनी आता उल्लेख केला, त्या महाराजाला त्यांचे गुरु सांगतायत की महाराणींचं वय हे लहान आहे, 10 वर्षाचं आहे, त्यांचं वय 14 वर्ष होईल तोपर्यंत तुम्ही वैवाहिक जीवनाचे संबंध त्यांच्याशी ठेवू नका. आता कल्पना करा हो. आणि त्याच्या पुढं मला तो राजा गेले 6 महिने मी वाचत असताना का मी म्हणतो आहे नवीन विचार करायला पाहिजे की त्या राजानं वयाच्या 14व्या वर्षी आपल्या गुरुला पत्र लिहिलं की तुम्ही सांगताय त्या पद्धतीनच होईल, त्या जोपर्यंत 14 वर्षाच्या होत नाही तोपर्यंत त्यांच्या अंगाला मी स्पर्श करणार नाही. अहो हा राजा आहे हो. आज मी विचार करतो आहे की हे एवढा संयम जो आहे तो संयम आम्ही तरी पाळू शकू का? मग ही बाजू महाराजांची काय येत नाही पुढं? ही आजच्या याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं मी मगाशी सरांना म्हटलं ते त्यांना चांगलं वाटायसाठी म्हटलं नाही की या चर्चा सत्रामधून मला एक गोष्ट तुम्ही लोकांनी घेऊन जावी असं वाटतं आहे की मला नवीन कशा पद्धतीनं शाहू राजांच्याकडे बघता येईल. शाहू राजांच्या मला प्रिन्स शिवाजी गेले आणि प्रिन्स शिवाजी गेल्यानंतर छत्रपती शाहू महाराज बोक्साबोक्शी रडताना जेव्हा आपण बघतो, अक्षरशः सरांनी सांगितलं की सायकोलॉजिकल स्वरूपाचा नंतरच्या टप्प्यामध्ये त्यांच्यावर परिणाम झाला, पण आपला 17-18 वर्षाचा मुलगा आकस्मिक जातो, यानंतर तिथं छत्रपती दिसत नाहीये, तिथं बाप दिसतो. या बापाचा कधी विचार आपण करणार आहोत की नाही? त्यांच्या कन्येचं लग्न झालं, एवढा मोठं काय विचित्र आहे बघा. कन्येचं लग्न झालं, घरातल्या मंडळींनी ठरवलं म्हणून त्यांचं लग्न जे आहे ते ठरलं, तेही वयाच्या 10व्या-11व्या वर्षी ठरलं. आता मुलीचंच लग्न, एक लक्षात घ्या. बापानं निर्णय घेतलेला होता 1894ला एक. आता तो निर्णय मुलीच्या संदर्भात घेत असताना त्यांनी सांगितलं, खरं तर बापानं विनंती केली. अहो राजश्री शाहू महाराजांनी विनंती केली कुणाला? आपल्या मुलींच्या सासरकडच्यांना की हे लग्न आपण करूया, पण तिचं वय 14 होऊ दे आणि मग आपण लग्न करूया. हा बाप का मांडत नाही आपण? सर एका प्रसंगात तर मी अक्षरशः झंडाळून गेलो होतो. म्हणजे वयाच्या अगदी कोवळ्या वयामध्ये 10व्या-11व्या वर्षी मला वाटतंय महाराजांची वडील गेले, बरोबर आहे ना? 10-11 वर्षाचं वय आहे. 10-11 वर्षाचा एखादा तरुण आपल्या डोळ्यासमोर आपण आणूया आणि ते घरात आलेले आहेत, वडील गेलेले आहेत, घरात आलेले आहेत आणि घरात आल्यानंतर ते ताड 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 चालत असतात आणि वडिलांच्या त्या शयन कक्षामध्ये ते गेलेले आहेत.
ते जात आहेत सगळेजण बघतायत की एवढे रागारागानं कुठे निघालेले आहेत महाराज आणि ते जात आहेत आणि हातात एक काठी आहे त्यांच्या त्या काठीनं ते त्यांच्या वडिलांचा तो जो दिवाणखाना आहे तिथं असणारा तो शराबखाना दारूच्या सगळ्या ज्या बाटल्या होत्या त्या दारूच्या सगळ्या बाटल्या त्यांनी काय केलेल्या आहेत फोडून टाकलेल्या आहेत. एक दोन नव्हे हो 5-50 बाटल्या खाड 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 मारतात आणि सगळा दरबार काय होतो आहे येतो आहे ते काय चाललंय आणि सगळे उभं राहिलेले आहेत त्यांच्या डोळ्यातून पाणी येत आहे आणि ते काय म्हणतायत बघा ते एवढंच म्हणतायत की या दारूनं माझ्या वडिलांचं हत्या केली. त्याच्या पुढचं वाक्य फार महत्वाचं होतं मी असेपर्यंत या राजवाड्यामध्ये कधीही दारू हा शब्द उच्चारला जाणार नाही. हे काय येत काही नको त्या गोष्टीला आपण काय करतो आहोत सांगतो आहोत महाराज हे यायला पाहिजे आणि म्हणून मी सर हा विषय जो आहे त्या विषयाच्या संदर्भामध्ये मी तुमच्याशी त्यांच्या सगळ्यांची चर्चा करतो आहे. मी त्यांना एकच म्हटलं जे जुनं मांडलेलं आहे ते पुन्हा मांडायला मला कान नाही तयार. आता नवीन काहीतरी मांडूया आणि ते करत असताना मी सर म्हटलेलं होतं तुमच्यापर्यंत त्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. तरुणांना बोलवा तर त्यावेळी निराश झालो मी गगराजकडे. तरुणांना बोलवा महाराष्ट्रात कुठेही असू दे कितीही रुपये द्यायला लागू दे पण तरुणांना बोलवा आणि तो तरुण असा तरुण पाहिजे की जो नव्याने शाहू महाराज काय करतो आहे मांडतो आहे. पण मी निराश झालो मला नाही मिळाला आणि मग एकमेव माणूस भेटला म्हणजे हा माणूस भेटला कारण त्यांनाही तीच आस आहे की गेल्या 50-60 वर्षामध्ये जे मांडलं ते मांडलं ठीक आहे जे माहित नव्हतं ते माहीत झालं पण याच्या पलीकडे महाराज आहे. त्या महाराजाचा माणूस बघा त्या महाराजाचा राजा बघा त्या महाराजाचा प्रजा हितरक्षक राजा बघा. मगाशी सर म्हटले की वसतिगृहाची स्थापना केली म्हणजे जातीवादाला काय केला त्यांनी थोडासा आसरा दिला. सर मी चव्हाण साहेब पण बघितलेले आहेत वाचलेले आहेत कामही केलेलं आहे आणि चव्हाण साहेबांच्या आत्मचरित्रामध्ये कृष्णा काठमध्ये एक विधान येतं की ज्यावेळी मी कोल्हापूरला शिक्षणासाठी आलो त्यावेळी अनेकांनी असं मला सांगितलं की या बोर्डिंगमध्ये म्हणजे आमच्या या बोर्डिंगमध्ये तुम्ही राहायला जा. चव्हाण साहेबांचं विधान त्या ठिकाणी आहे की माझी इच्छा त्या ठिकाणी जाण्याची होत नव्हती कारण त्याला तिकडची भूमिका योग्य असेल कारण विशिष्ट जातीच्या वसतिगृहात राहणं हे मला पटत नव्हतं. एक लक्षात घ्या यशवंतराव चव्हाण म्हणजे काय लहान माणूस नव्हे. ही गोष्ट जी आहे ती साधारणतः 1938-39-40 ची गोष्ट आहे. 18-19-20 वर्षीची गोष्ट आहे. पण पुढच्या काळामध्ये चव्हाण साहेबांची भूमिका काय झाली थोडीशी बदलली. शाहू महाराज जेव्हा असं म्हणतात की तुम्ही मला काहीही म्हणा त्यांची भूमिका त्यांचं वाक्यच असं आहे की मी हे का केलं माझी भूमिका एवढीच की अरे या पद्धतीने तरी तुम्ही शिका. तुम्हाला अमक्याला अमक्या जातीबरोबर तमक्याला तमक्या जातीबरोबर राहायचं नाही ना राहू दे सोडून द्या विषय तो सोडून द्या. जे राजाराम कॉलेज काढल्यानंतर त्याला जोडूनच त्यांनी एक बोर्डिंग काढलेलं होतं आणि त्या बोर्डिंग मध्ये त्यांच्या लक्षात आलं की 5-7 वर्षाच्या काळामध्ये इतर कुठल्याही जातीच्या मुलांना प्रवेशच दिला गेला किंवा दिला पण मुलंच गेली नाही का तर त्या विशिष्ट जातीच्या मुलांनी त्याला काय केलं नाही सामावूनच घेतलं नाही आणि मग त्यांनी निर्णय घेतला. मग आपलं ही पलीकडची बिल्डिंग जी आहे ना 1901 ला पहिल्यांदा त्यांनी काय केली बांधायला सुरुवात केली आणि त्यांनी सांगितलं की आता असे टप्प्याटप्प्यानं आपण सगळ्या जातींना काय करूया वसतिगृह बांधूया आणि भूमिका त्यांनी मांडताना अशी म्हणली की वसतिगृह बांधूया मुलांना खायला प्यायला देऊया ती शिकू दे आणि मग जातीभेद मोडायचं काम ती करते. हा विचार काय येत नाही म्हणजे फक्त एक वाक्य सांगायचं
की महाराजांनी 1901 ते 1923 या काळामध्ये 22 या काळामध्ये 23 काय केली, वसतिगृह स्थापन केली, पण त्याच्या पाठीमागची भूमिका जी आहे ती भूमिका आपण सांगत नाही. आणि ती भूमिका न सांगितल्यामुळं अनेक गैरसमज काय होतात निर्माण होतात. आणि हे करायची जबाबदारी मात्र आता नव्या पिढीला काय करावी लागेल, घ्यावी लागेल. म्हणजे एखादा सर म्हणताय तुम्ही बरोबर आहे की रिसर्च पेपर लिहायचा म्हणजे काय करायचं, पहिल्यांदा प्रश्न निर्माण होऊ दे इथं आणि मग प्रश्नांचा मागोवा घेत जाऊया. नुसते 10, 12, 15 पुस्तकं घेतली रिसर्चच्या अंगानं, रेफरन्स बुक होतो केवळ ते. माझं काय आहे, माझं काय आहे, आणि ते माझं शोधायचं असेल तर आपल्याला संशोधनाच्या नव्या वाटा ज्या आहेत त्या नव्या वाटा शोधाव्या लागतील. शाहू महाराज एका बैठकीत नाही समजणार, नाही समजणार. लक्षात घ्या, 48 वर्षाच्या काळामध्ये या माणसानं घेतलेले जे निर्णय आहेत हे निर्णय 2024 ला घेताना भीती वाटते आहे सरकारला. जे महाराष्ट्राला निर्मिती होऊन 60 वर्ष झाली, देशाची निर्मिती होऊन 78 वर्ष होत आली, तरी देखील आपण काय करतो आहे, घाबरतो आहे. म्हणजे वेगवेगळ्या निर्णय घ्यायला स्वतंत्र भारतामध्ये 28 वर्ष लागली, जो महाराजांनी त्या काळामध्ये घेतला. आणि मला सर कायम असं वाटतंय, वयाच्या 5व्या वर्षी 1894 साली राज्याभिषेक झाला आणि 1895 ला त्यांनी घेतला. वयाच्या 19-20व्या वर्षी एवढा मोठा निर्णय घेतला. म्हणजे हे सगळं जे आहे ते थोडस नव्यानं काय करावं लागेल, आपल्याला बघावं लागेल आणि शोधावं लागेल. तुम्ही सर खूप छान बोलला तुम्ही सर, तुम्ही म्हटला की छोटे छोटे कप्पे करत जाऊया आणि त्या छोट्या छोट्या कप्प्यातून माणूस शोधायचा प्रयत्न करूया. आणि जेव्हा आपण हे सगळं करत जाऊ, म्हणजे मला एका ठिकाणी वाचनात सर असं आलं की भलेही लोकमान्य टिळक आणि शाहू महाराज या दोघांच्या मध्ये काही तात्विक मतभेद होते त्या काळाच्या पद्धती, पण लोकमान्य टिळकांना सशस्त्र क्रांतीसाठी मदत करणारा राजा जर कोण होता तर तो शाहू महाराज होता. ते किती जणांना माहिती आहे? आतल्या बाजून सगळी रसद कोण पोहोचवत होतं? शाहू महाराज पोहोचवत होते. हा शाहू महाराज किती लोकांना माहिती आहे? आणि म्हणून त्या दिशेनं आपण थोडस जावं, यासाठीच एक पाऊल होतं हे. म्हणजे आम्ही काही फार मोठे केलं असं मी म्हणत नाहीये, एक पाऊल होतं की या दिशेनं आपण थोडस जाण्याचा प्रयत्न करूया. आणि मला विशेष आनंद आहे शिकरे सर, तुम्ही तुमची टीम मांडणी कसं की माझ्या विचारांना तुम्ही थोडस पुढे गेलं, बरं वाटलं मला. शोधत 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 आम्ही किशोर बेडकियाळ सरांच्या पर्यंत पोहोचलो. आणि किशोर बेडकियाळ सरांनी मगाशी सरांनी ज्या पद्धतीने म्हटलं की समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम केलं, अंजन घालण्याचं काम केलं. म्हणजे आज 77 वर्षानंतर कसा विचार करायचा, कसा विचार करायला हवा, हे सगळं जेव्हा ते मांडत होते, म्हणजे माझ्या डोक्यात एक नेहमी विचार असतो की जेव्हा वक्ता बोलत असतो तेव्हा आपण आत बघत जायला पाहिजे. आणि ते आत बघण्याची प्रक्रिया जी आहे ती कुणी मांडली? बेडकियाळ सरांनी मांडली. चौसाळकर सरांचा जो विषय होता, मला पहिल्यांदा असं वाटायचं की धर्म चिकित्सा आहे, नाही जिज्ञासा आहे. मला ते पहिल्यांदा मला असं वाटलं की प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे की काय, पण ती प्रिंटिंग मिस्टेक नव्हती, तर तो जाणीवपूर्वक त्यांनी काय केलेलं होतं, तो शब्द निवडलेला होता आणि त्याला त्यांनी अतिशय चांगलं असं काय केलं, मांडणीच्या माध्यमातून कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टीकडे बघायचं हेही त्यांनी सांगितलं. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आता सर मी फारसं काही बोलणार नाही तुमच्याबद्दल, म्हणजे तुमच्या स्वतःच्या शारीरिक उंची एवढीच तुमची बौद्धिक उंची आहे, एवढं सांगितलं तरी सुद्धा पुरेसा आहे. कशा अर्थानं बघायचं, संशोधक हा अस्वस्थ असायला पाहिजे, अस्वस्थ
नवी निर्मिती जी होते ती अस्वस्थतेतून होते. हे का, कसं, कुठं, कुणी, कधी, हे सगळे प्रश्न त्याला काय करायला पाहिजे, अस्वस्थ करणारे प्रश्न निर्माण करायला पाहिजेत. आणि तुमच्या माध्यमातून मला निश्चितपणे खात्री आहे की इथून बाहेर जात असताना, आपण जेव्हा इथून बाहेर जाऊ त्यावेळी एवढं तरी निश्चित होणार आहे की काहीतरी वेगळं आपण ऐकलं. आज दिवसभरामध्ये काहीतरी वेगळं आपण ऐकलं आणि आपण प्रयत्न करायला काय हरकत नाही. विशेषतः मी माझ्या महाविद्यालयातील जवळजवळ 35 लोकांनी काय केले, पेपर लिहिले. मी मगाशी म्हटलं की मला झेलणं हा काही प्रकार आहे. माझा हेतू जो आहे, पेपर लिहिण्याच्या पाठीमागचा हेतू जो आहे तो असा की भलेही तुमची संशोधनाची शिस्त तुम्ही पाळली असेल नसेल, काही फारसं बिघडत नाहीये, पण त्या निमित्तानं शाहू महाराज बनता येतील. परवा एक व्याख्यान आमच्या इथं आम्ही ठेवलं, संविधान संवाद, आणि त्यानं पहिलं विधान असं केलं की सभागृहात बसलेल्या मंडळीपैकी किती लोकांनी घटना बघितली तेवढं सांगा. हा विचारच तर मी कधी केला नव्हता. घटना बघितल्या आणि सभागृहामध्ये 3 हात वर आले. संविधान बचाव म्हणत असताना बघितलंच का ते संविधान कसं आहे ते, हातात तरी घेतलंच काय तू, नाही, मग कशाचा विचार करतो. म्हणून मी आमच्या मंडळीशी सांगितलं की बाबांनो, ही इमारत जी आहे ती शाहू महाराजांनी बांधलेली आहे. इथं इतिहास मांडत असताना म्हटलं जातं की दसरा चौकामध्ये, आजकाल लक्षात घ्या, शाहू शिक्षण संस्था म्हटलं जात नाही, आपल्या इथं काय म्हटलं जातं, शहाजी कॉलेज म्हटलं जातं. तर ही बिल्डिंग जी आहे, या बिल्डिंगचा दगड जो आहे, शिरा, तो राजश्री शाहू महाराजांनी काय केलेली आहे, स्थापित केलेली आहे. म्हणून आमची जबाबदारी आहे लिहा. आणि 35 लोकांनी काय केला तो लिहा. ही आनंदाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. त्यामुळं या मंडळींच्या बरोबरच आमचे सर्व प्राध्यापक सुद्धा काय आहे, अभिनंदनास पात्र आहेत. आता एक पाऊल टाकले, आणखी 2 पावलं ती टाकतील. अजून 8 महिने शिल्लक आहेत वर्ष संपायला. त्यामुळे या पुढच्या काळामध्ये त्यांच्याकडून हीच अपेक्षा माझी असणार आहे. पुढचा एक सगळ्यात महत्वाचा, समोरच्या बाजूला जे प्रदर्शन सुरू लावलेलं आहे, त्यातल्या अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या गोष्टी आम्हाला माहितच नव्हत्या, कारण त्या आम्ही बघितलेलंच नव्हतं. इतिहास आम्हाला आम्ही जवळून कधी पाहिलाच नाही, पण इतिहासाची छायाचित्र बघितल्यानंतर तो राजाचे वडील, आई, त्याच्यानंतर आजोबा, अमकं तमकं, नुसती नावं ऐकली. एकदा आमच्या बाहेर मंडळी आले, त्यांना सर आमचे एक सांगतो फक्त संदर्भ, आमच्या कॉलेजचं नाव आहे शहाजी कॉलेज. आणि शहाजी कॉलेज म्हटले, शहाजी कोणाचं नाव, असं मी आमच्या प्राध्यापक मित्रांना सुद्धा विचारलं. विद्यार्थ्यांना विचारायचा काय संबंधच नाही. आणि शहाजी कॉलेज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे वडील, त्यांच्या नावावर हे कॉलेज आहे असं बहुतांश लोकांनी काय केलं, उत्तर दिलं. आणि मग आम्ही ठरवलं की आता तो इतिहास पहिल्यांदा इथं लिहूया. आणि आम्ही काय केलं माहितीये का, शहाजी महाराजांचा पुतळा आहे ना, त्या पुतळ्याच्या पाठीमागं शहाजी महाराजांचा सगळा इतिहास आम्ही लिहिला. मग कळलं हे शहाजी कोण. जे शहाजी महाराजांचं नाव दिलं, आज सकाळी जे आलेले होते शाहू महाराज, त्यांचे वडील. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कदाचित लक्षात आलं नसेल किंवा कदाचित तिकडे फार गंभीरपणे बघितलं नसेल, पण या चित्र प्रदर्शनातून आता या सगळ्या गोष्टी आमच्या कानावरती येत जातील. त्या दोघांची, जे दीपाली मॅडम असतील आणि आमचे गणेश हुडके, या दोघांचे यातील मनपूर्वक या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि आभारी मानतो की एक वेगळ्या पद्धतीचे शाहू या चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत आलेले आहेत. अगदी 1 मिनिटात संपवूया. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आजच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये नाश्ता कसा होता, जेवण कसं होतं, चहा कसा होता, आणि या तिन्ही गोष्टींची चर्चा. कधी कधी असं होतं की चर्चासत्र बाजूलाच राहतं आणि फक्त त्याचीच चर्चा होते. स्पेशल अभिनंदन डॉक्टर शिपरे.
ज्या पद्धतीनं तुम्ही अगदी हसून सांगितलं की सर आपण या पद्धतीनं जाऊया, हे करूया, ते करूया, आणि अतिशय सुंदर असं जेवण आजच्या या संपूर्ण पृथ्वीमध्ये आपल्याला मिळालं. छानपैकी झालं. ते जवळजवळ 160-70च्या पुढं मंडळी आज काय केलं त्यांनी भोजन घेतलं, त्याचाही एक अतिशय आनंद आहे. खूप चांगल्या पद्धतीनं ही सगळी प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया पूर्ण झाली. आमचे सूत्रसंचालक जे आहेत तुम्हाला थोडासा कमी वेळ मिळाला. कमी वेळ मिळाला म्हणजे त्याच्याकडे कारण असं की आम्हाला निरोपच तिकडून असा आला की महाराज 15 मिनिटं थांबणार, 10 मिनिटं थांबणार, मग कट कुणाला करायचं, यांनाच कट करावं लागलं. त्यामुळे यांना थोडासा कमी वेळ मिळाला. पण या असतील, पाटील मॅडम असतील, यांनी ही संपूर्ण जबाबदारी जी आहे ती अतिशय चांगल्या रीतीनं पेलली असं आपण म्हणायला काही हरकत नाही. पुन्हा एकदा आणखी कुणाचं काय राहिलं का? आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं तुम्ही सर खूप छान पद्धतीनं मांडणी केली, बोलला. तुम्ही जळगावहून तुम्ही आलेला, काही मंडळी तळमावलं अमकं तमकं इकडून सगळे आलेले आहात. माझी आपणाला विनंती आहे, काही थोड्याशा त्रुटी राहिल्या असतील तरी माझ्या महाविद्यालयाचं तुमच्या मनातली प्रतिमा जी आहे ती प्रतिमा राहू दे. सर इथं बसलेले आहेत. सर खरं तर हा एक वेगळाच अनुभव आहे. सर ते तुमचं आणि आमचं नातं जे आहे ते भूगोल विद्या आमच्या या माध्यमातून येत आहे. आजच्या सरांनी मला सांगितलं की सर येत आहे, खूप आनंद आहे. तर त्याही पद्धतीनं सगळ्यांचं अगदी मनपूर्वक त्या ठिकाणी आभार मानतो, अभिनंदन करतो. ज्या काही बाकीच्या गोष्टी आहेत, तुमचे पेपर्स असतील किंवा आणखी काही गोष्टी असतील, त्या लगेच या ठिकाणी पूर्ण होत जातील. पुन्हा एकदा पुन्हा या महाविद्यालयामध्ये आणि आमच्याशी संवाद साधा अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. आणखी एका गोष्टीचा उल्लेख करायचा अनुदानानं राहिला की पेपर लिहिणाऱ्यामध्ये जर फक्त वरिष्ठ महाविद्यालयाचे लोक नव्हते, आमचे कनिष्ठचे विद्यार्थी आहेत का कोण कोणी, तर आमच्या महाविद्यालयातील 4 कनिष्ठ लोकांनी, कनिष्ठ विभागातील लोकांनी लिहिला. आणि आमचे मोठ्याने टाळ्या म्हणजे आमच्या महाविद्यालयातील रजिस्ट्रारनी सुद्धा सगळ्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो. शिकरे सर तुमचं, पाडणीकर सर तुमचं, सर आपलंही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. एक राजा म्हणून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे स्थान सर्वश्रेष्ठ तर आहेच, पण एक समाजसुधारक, बहुजन समाजाचे महानायक म्हणून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे आपल्या मनातील स्थान सर्वश्रेष्ठ आहेच. पण त्याचबरोबर एक मुलगा म्हणून, एक शिष्य म्हणून, एक पती, एक बाप म्हणून सुद्धा राजर्षी छत्रपती शाहू महाराज राजा माणूस आहे. एक माणूस म्हणून असणारे शाहू महाराज सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत हे निश्चित. सर आपल्या अध्यक्षीय मनोगतातून आपण मांडलेले विचार निश्चितच आम्हा प्रत्येकाला इथून बाहेर पडताना विचार प्रवृत्त करणारे आहेत यात शंका नाही. या एकूणच चर्चासत्राच्या शेवटच्या टप्प्याकडे बोलताना मी प्राध्यापक डॉक्टर राहुल मांडीकर यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानावेत. आज 1 दिवसीय आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न झालेलं आहे. त्या राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची 21व्या शतकातील प्रस्तुतता या विषयावरती आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय 1 दिवसाचं चर्चासत्र या ठिकाणी संपन्न होत आहे. या चर्चासत्राचं उद्घाटन माननीय खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी उद्घाटन केलं, त्याबद्दल सरांचे आभार मानतो. तसेच या उद्घाटन सत्राचे अध्यक्ष आमच्या शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन माननीय मानसी मुंडे दादा यांनी अध्यक्षपद भूषवलं, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि या राष्ट्रीय चर्चासत्राचे विविध भाषण माननीय श्री किशोर बेडकर सर यांनी या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट आपल्याला त्यांनी व्याख्यान दिलं, त्याबद्दल सरांचे मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर या राष्ट्रीय चर्चासत्रासाठी डॉक्टर अशोक चौसाळकर सर यांनी या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांची धर्म जिज्ञासा या विषयावर सुद्धा व्याख्यान उत्कृष्टरित्या दिलं, सरांचेही मनपूर्वक आभार मानतो. तसंच या राष्ट्रीय चर्चासत्रासाठी विविध महाविद्यालयातून आलेले प्राध्यापकांनी
सर्व प्राध्यापकांना या ठिकाणी काही पेपर वाचण्याची संधी मिळाली नाही, परंतु ज्या प्राध्यापकांना पेपर वाचण्याची संधी मिळालेली आहे त्याही प्राध्यापकांचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. आणि या चर्चासत्राच्या समारोप प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर अवनीश पाटील सर यांनी अतिशय उत्कृष्टरित्या आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलं. सरांचंही मनपूर्वक आभार मानतो. आणि हे राष्ट्रीय चर्चासत्र आयोजन करण्यासाठी आम्हाला विशेष सहकार्य जे लाभलेलं आहे ते म्हणजे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, रवळनाथ कोऑपरेटिव्ह बँक सोसायटी लिमिटेड आजरा, त्याचबरोबर बँक ऑफ महाराष्ट्र यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. आणि ही चर्चासत्र आयोजन करत असताना आम्हाला मार्गदर्शन करणारे आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर R.K. शाणे दिवाण सर यांचेही मनपूर्वक आभार मानतो. आणि हे चर्चासत्र जरी राज्यशास्त्र विभाग आणि इतिहास विभागाच्या माध्यमातून जरी होत असलं तरी याची जबाबदारी संपूर्ण महाविद्यालयाचीच होती. आणि या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी ही जबाबदारी आहे ती उत्कृष्टरित्या या ठिकाणी केलेली आहे. त्याबद्दल आमच्या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्गांचं मी या ठिकाणी आभार मानतो. तसेच इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर शिकरे सर, डॉक्टर शिवाजी जाधव सर, डॉक्टर विजय जेटे सर यांचंही मी मनपूर्वक आभार मानतो. तसेच या महाविद्यालयाचे रजिस्ट्रार श्री रवींद्र भोसले सर, अधीक्षक मनीष भोसले सर, तसेच आमच्या या समितीतले श्री प्राध्यापक अपराध सर आणि या सेमिनारसाठी ज्या महाविद्यालयामध्ये विविध समित्या तयार केलेल्या होत्या त्या समित्याचे प्रमुख या सर्व सदस्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि हा कार्यक्रम साजरा होत असताना या महाविद्यालयातील सर्व प्रशासकीय वर्ग जो आहे या प्रशासकीय वर्गांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. आणि या चर्चासत्रासाठी या संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून आलेले सर्व प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी, आमच्या महाविद्यालयाचे संशोधक आणि संशोधक विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचंही मनपूर्वक आभार मानतो. आणि तसेच या चर्चासत्रासाठी जे या ठिकाणी छायाचित्र प्रदर्शित केलेले आहेत त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. तसंच या चर्चासत्रासाठी नियोजन करण्यासाठी जे साऊंड सिस्टीम असतील, त्यानंतर पत्रकार असतील, या चर्चासत्रासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या सर्व सहभागी लोक झालेले आहेत त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि मी थांबतो. 2-3 प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण प्रमाणपत्राचं वितरण करणार आहे. सर्वप्रथम मी व्यासपीठावर आमंत्रित करून प्रियांका राजाराम पाटील, संशोधक विद्यार्थिनी, इतिहास विभाग, शिवाजी विद्यापीठ यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. मी पाटील सरांनी विनंती प्रमाणपत्र द्यावं. त्यानंतर नरेंद्र सूर्यवंशी सर, साहेब प्राध्यापक विठ्ठल पाटील महाविद्यालय कळे,